तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत. तर आत्ता आपल्या सर्वांनाच खूप मोठी गुड न्यूज मिळणार आहे. ती म्हणजे अर्जुन सायलीची. हो, आणि आता त्याच गुड न्यूजमुळे मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट आलेला आहे. त्यामुळे खूप मोठ्या सत्यांचा उलगडा होणार आहे. तर आता गुड न्यूज कशी मिळणार आणि ती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डॉक्टरांनी सायलीला चेक करून काय सांगितले आणि त्यामध्ये सुद्धा खूप मोठा भूतकाळ उलगडणार आहे. सगळं आपण सविस्तर पाहूया. तर आपण आजच्या भागात पाहिलेलं आहे की कल्पनाने मोहीम उचललेली आहे अर्जुन सायलीला एकत्रित आणण्यासाठी. आणि काही झालं तरी या दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळाला पाहिजे आणि म्हणूनच प्रताप आणि कल्पना दोघांना बोलवतात. दोघांना बोलवल्यावरती मग आता कल्पना सांगते, अर्जुन, तुला साध्यासुध्या गोष्टी काही कळतच नाही आहेत. मुळातच तुला आत्ता समजतच नाही आहे की बायकोला वेळ दिला पाहिजे. तुमच्या दोघांच्या गप्पा ज्या वेळेला असतात त्या फक्त केसच्या संदर्भातच असतात. असं करू नका, यावरती प्रताप सांगायला लागतो. अरे, कामासाठी पूर्ण आयुष्य पडलेलं आहे, पण हे दिवस तुम्ही एन्जॉय केले पाहिजेत. सर्व कामे बाजूला सोडून एकत्रितपणे मनमोकळ्यानं जगलं पाहिजे. खरं सांगायचं तर ही गोष्ट काय सांगण्यासारखी आहे का? आणि सांगण्याची गरजही नाही आहे. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, पण हे सर्व प्रकरण निपटू दे. त्यावरती कल्पना म्हणते, या सर्व गोष्टी होतच राहतात. ते काहीही नाही आहे. तुमच्या संसाराची वेल आता फुललीच पाहिजे. तुम्ही मुलाबाळांचा विचार करा. ते काहीही नाही आहे. मी काय सांगते ते ऐका. तर त्यानंतर आता इकडे अर्जुन सायली रूममध्ये आलेले आहेत. सायली म्हणत असते, अचानकपणे हे आईंच्या डोक्यात का आलं? यावरती अर्जुन म्हणतो, आलंय ते मला बाकी आवडलेलं आहे. आपण या गोष्टीचा नक्कीच विचार करूया. यावरती सायली म्हणते, हो, पण माझ्या डोक्यात 2 गोष्टी आहेत. एक तर मधुभाऊ बरे व्हायला हवे आणि दुसरी म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा ते केस सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण विचार करू. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मधुभाऊंचं मी समजू शकतो आणि कोणतेही मी तुझ्यावरती जबरदस्ती करणार नाही आहे किंवा तुझ्या निर्णयाला मी डावलणार नाही आहे आणि तुझ्या निर्णयाचा मी नेहमीच मान ठेवीन. पण यांचं हे चालू असताना त्यांना नियती मात्र खूप मोठा झटका देणार असते. तो आनंदाचा झटका आपण म्हणू शकतो किंवा आश्चर्याचा झटका. ते दोघेजण ठरवतात की आपण आता प्लॅनिंग करूयात आणि मधुभाऊ जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत ते प्लॅनिंग सगळं करायचं. तर इकडे कल्पना आणि प्रताप हे सारखं त्या दोघांची अपडेट घेत असतात. ते त्यांना म्हणत असतात, तुमचं काय चाललंय? तुम्हाला काही हवंय का? आपण डॉक्टरांचा सल्ला काही घ्यायचा का? पण ते दोघेजण म्हणत असतात की आमच्या दोघांचं इतक्यातच काही प्लॅनिंग नाही आहे. हे सर्व चालू असताना आत्ता कल्पना थोडीशी चिडते. मात्र तोपर्यंत अर्जुन सायली यांचं प्रेमाचं नातं चांगलंच बहरत चाललेलं आहे. इकडे कल्पना म्हणत असते, आपण एक काम करूयात सायली, आपण तुला डॉक्टरांकडून चेक करून घेऊयात. कल्पनाला वाटतंय की काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा आत्ता काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतात, तसं काही असू शकेल. त्यामुळे ती आता डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देते. आता अर्जुन सायली डायरेक्टली बोलत नाहीत आणि ते विचार करत असतात, ठीक आहे, जर काही या बाकी लोकांचं मत आहे तर आपण यांना काही बोलू नये. कल्पना म्हणत असते, मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊयात. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन आणि सायली हे दोघेजण डॉक्टराकडे जायला तयार होतात. पण अर्जुन तिला समजवत म्हणत असतो की मम्मा, प्लीज मी काय सांगतोय ते ऐक ना. म्हणजे काही झालं तरीसुद्धा इतक्यात हा विचार करायला नको. आपण थोडा वेळ थांबूयात की. असं म्हटल्यावरती मग आत्ता कल्पना म्हणते, काही गोष्टी अशा असतात ना, आपण थांबून विचार करून होत नसतात. या गोष्टी झटकेपट झालेल्याच बऱ्या असतात. मग नाहीतर कॉम्प्लिकेशन्स येतात. रूममध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो, काय करायचं? मला तर खूप वाईट वाटत आहे. कारण आपण मम्माला खऱ्या गोष्टी सांगू नाही शकत. आपण तिला फसवतोय या गोष्टीचं मला आता खूपच वाईट वाटत आहे. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, बरोबर आहे तुमचं म्हणणं, आपण विचार करूया का? अर्जुन म्हणतो, नाही, मी तुला शब्द दिला आहे ना की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुला जबरदस्ती करणार नाही.
यावरती सायली म्हणत असते, मला देखील त्यांचं म्हणणं योग्यच वाटते. आपल्याला पण विचार करायला हवा. यावरती आता इकडे प्रियाने हे सर्व ऐकलेलं आहे आणि प्रिया विचार करते, नाही नाही, जर का अर्जुन सायली यांना बाळ झालं तर या घरामध्ये माझी काही जागा शिल्लक राहणार नाही आणि माझ्यावरती खूप मोठी संकटं येतील. मला या घरामध्ये आधीच दुय्यम स्थान आहे आणि मग त्यानंतर अजून त्यामध्ये फूट पडेल. आणि ती म्हणत असते, यांची गुड न्यूज मिळण्याआधीच आम्ही गुड न्यूज देणार आणि या घराला वारसदार पहिल्यांदा आम्ही देणार. मग आता त्यासाठी या मूर्ख अश्विनला मनवायला लागेल. आधीच तो रागावला आहे आणि त्याच्यातून त्याला मनवून जर का आपण हे केलं तर खूप अवघड होईल. तर इकडे प्रिया आता अश्विनकडे जाते आणि म्हणते, अश्विन खरं सांगू का, मी जे काही केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. मला या सगळ्याचा खूप पश्चाताप आहे आणि मी या सगळ्यामध्ये खूप मोठी दोषीसुद्धा आहे. तुझ्या घरच्यांच्या बाबतीत, पूर्ण आजीच्या बाबतीत, या सर्वांच्या बाबतीत मी सगळं काही जे करते आहे ना, त्या गोष्टी खरंच खूप चुकीच्या आहेत याची मला पूर्णपणे कल्पना आहे. पण त्यासाठी मी आत्ता विचार केला आहे की हे सगळं जाऊ दे, आपण आता आपला संसार पुढे चालूयात, जेणेकरून माझ्यावरचा बाकी सर्वांचा राग कमी होईल. यावरती अश्विन म्हणतो, खरं सांगू का, माझ्यासुद्धा मनामध्ये हेच होतं. कारण तुझ्याविषयी घरच्यांच्या मनात जो काही राग आहे ना, तो कमी होण्यासाठी आपलं एकत्र येणंच कारणीभूत ठरू शकतं. जर घरामध्ये दुडदुड 2 पावलं धावली ना आणि ती पण तुझ्यामुळे, तर घरचे खूपच जास्त खुश होतील आणि त्यानंतर घरचे तुला स्वीकार करण्याचा 100% प्रयत्न करतील. असं म्हटल्यावरती त्यांचं ठरतं आणि अश्विन आणि प्रिया त्यांचं प्लॅनिंग करायला लागतात. तर प्रियाचं प्लॅनिंग आता हे फक्त प्रॉपर्टीसाठी आहे. तिला प्रॉपर्टी, पैसा, अडका याचीच लालसा असते. तर आता सायलीला घेऊन डॉक्टरांकडे कल्पना निघणारच असते. परंतु तिच्या लक्षात येतं की त्यासाठी ते तयार होणार नाहीत. मग ती डॉक्टरांनाच घरी बोलावते. इकडे आता डॉक्टर येतात आणि सायलीला चेक करतात. डॉक्टर चेक करून आता लगेचच कल्पनाची भेट घेतात. अर्जुनला थोडीशी चिंता वाटत असते, कारण डॉक्टर नक्की काय सांगतील, नक्की काही प्रॉब्लेम झाला आहे का, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का. त्यावरती डॉक्टर म्हणतात, काही कॉम्प्लिकेशन्स मला तरी आहेत असं वाटत नाही आहे, पण मला एक वेगळी शंका येत आहे. एक डॉक्टर म्हणून असं विधान करणं हे मला काही पटत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटा आणि आल्यानंतर आपण बेसिक जे काही चेक आहेत आणि ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर करूयात आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावरतीच मी सर्व काही सांगू शकेन. हे ऐकून अर्जुन थोडासा घाबरलाय. अर्जुन डॉक्टरांना काय होतंय हे विचारण्याचा खूपच प्रयत्न करत असतो, परंतु डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटा, तिथेच मी सर्व काही सांगेन. त्यानंतर आता डॉक्टर निघतात. मग आता अर्जुन इकडे कल्पनाला सांगत असतो की मम्मा, डॉक्टरांनी सांगितलंय मला तुम्ही हॉस्पिटलमध्येच येऊन भेटा. मम्मा, काही प्रॉब्लेम असेल का. यावरती कल्पना म्हणते, नाही रे, त्यांना काहीतरी चेकिंग करायची असेल, तू आधी जाऊन चेकअप तर करून ये. तर देखील अर्जुन खूपच कन्फ्यूज असतो. प्रताप म्हणत असतो, अरे तू वेड्यासारखं का करतोय, इतकं घाबरायचं काय कारण आहे. डॉक्टरांना काही बेसिक चेकअप्स करायचे असतील म्हणून त्यांनी बोलवलं असेल. पण अर्जुन खूपच घाबरलेला असतो. सायलीला काही कॉम्प्लिकेशन तर नसतील ना, तिला कोणता मोठा आजार तरी नसेल ना, अशा शंका अर्जुनच्या मनात येत असतात. त्या रात्री अर्जुनला अजिबात झोप लागत नसते आणि अर्जुनला टेन्शन आल्यामुळेच सायलीला देखील खूपच टेन्शन आलेलं असतं आणि यामुळेच सायलीला देखील रात्रभर झोप येत नसते. तर आता सकाळी उठल्यानंतर सुभेदार कुटुंबावरती खूप मोठी धाड पडते. तर आता त्यांच्यासमोर सकाळी सकाळी आलेले आहेत ते म्हणजे पत्रकार आणि त्याबरोबर पोलीस देखील तिथे आलेले आहेत आणि ते मीडियावाल्यांना आवरत असतात. परंतु मीडियावाल्यांचा प्रश्न असतो की नागराजच्या केसचं काय झालं. काही नसताना तुम्ही त्यांना प्रॉपर्टीमधून बेदखल करण्यासाठी हा प्लॅन रचला आहे का. मग आता हे पाहिल्यावरती सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलाय. सायलीला देखील खूप मोठा धक्का बसलाय आणि ती विचार करते हे सगळं काय आहे आणि तिला चक्कर आली. तर प्रेक्षकांना अर्जुनला वाटतंय की सायलीला चक्कर या सर्व धक्क्यामुळे आली आहे. मग आता सायलीला चेकअपसाठी वरती घेऊन जाण्यात येतं. तर इकडे प्रिया विचार करत असते, काल डॉक्टरांनी सांगितलंय चेकिंग करा, काही कॉम्प्लिकेशन्स असतील
तर बरंच झालं. सर्व काही माझ्या बाजूनेच व्हायला हवं. या घरावरती माझंच राज्य येईल. माझंच राज्य चालणार. माझ्याच पोटी आता या घराचा वारसदार आला पाहिजे. तिने आता डोक्यामध्ये फिट केलंय की काही झालं तरी आता मीच प्रॉपर्टीचा वारस आणणार. सायलीची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. अर्जुन सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायलीची तब्येत ही पूर्णपणे डाऊन असते. त्यानंतर अश्विनला बोलवलं जातं आणि तो सायलीला चेक करतोय आणि तो म्हणत असतो, दादा तुला डॉक्टरांनी सांगितलं होतं ना की काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही चेकिंगसाठी या. अर्जुन म्हणतो, हो रे, डॉक्टर मला म्हणाले होते की तुम्ही या. पण खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटली. काही प्रॉब्लेम आहे का? अश्विन बोलला, काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांग ना. यावरती अश्विन म्हणतो, दादा प्रॉब्लेम तर आहे, पण मला असं वाटतंय मी इथे काही बोलण्यापेक्षा तू डॉक्टरांकडे जाऊन ये. प्रॉब्लेम तर आहे, परंतु मला असं वाटतंय मी इथे बोलण्यापेक्षा तू डॉक्टरांकडेच जा. आता प्रॉब्लेम आहे म्हटल्यावरती सायली थोडीशी अस्वस्थ झाली आहे. अर्जुन देखील अस्वस्थ झालेला आहे आणि तो चक्क आता रडायला लागलाय. यावरती अश्विन सांगतो, अरे दादा, परंतु तो प्रॉब्लेम रडण्यासारखा नाहीये. मला असं वाटतंय काहीतरी गुड न्यूज असू शकते. अर्जुन म्हणतो, म्हणजे काय? तर आता त्याच रात्री सायलीला खूप त्रास होत असतो. तिला सारखंच कोरड्या उलट्या होत असतात आणि हे पाहून अर्जुनला खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे. तो आत्ता विचारत असतो, नक्की काय झालंय? मला काही कळतच नाहीये. त्यानंतर आणखीन एकदा डॉक्टरांना बोलवण्यात येतं. डॉक्टर म्हणत असतात की मी तुम्हाला त्याच दिवशी चेकिंग करण्यासाठी बोलावत होतो, पण आता चेकिंगची देखील गरज नाहीये. तुमचं अभिनंदन, तुम्ही आता बाबा होणार आहात. त्याचबरोबर डॉक्टर म्हणतात की तुम्ही आता जास्त काळजी घ्यायला हवी. प्रेक्षकांनो, इथेच आता खरा खूप मोठा टर्निंग पॉईंट आलेला आहे. तर आता हे सर्व प्रिया कसं सहन करणार? तिचा प्लॅन पूर्णपणे चौपट झालेला असतो. हा चमत्कार आत्ता मात्र प्रियासाठी महागात पडलेला आहे. या सर्वांमध्ये आता प्रिया कोणती कटकारस्थानं करणार आणि सायली अर्जुनचं बाळ जगात येणारच आहे, पण 2 बाळांचं काय सत्य आहे? आणि आता कोर्ट कचेरी संपून घरगुती ड्रामा सुरू होणार आहे आणि सर्व सुभेदारांसाठी हीच खूप मोठी गुड न्यूज आहे. तर आता प्रिया सुखात विष घालवण्यासाठी काय करणार, कोणती कारस्थानं करणार, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.